हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस असा आहे की आज आहे आपल्या सेवेचा 7वा दिवस. आपण 11 दिवसाचा संकल्प केलेला होता, तर आज आहे त्या सेवेचा 7वा दिवस. तर 7व्या दिवसाची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी त्या दिवशीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले तर माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे. तर आता इथे पहिले चहा करून घेतला, मग आता रात्रीचे भांडे लावायला घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे ती म्हणजे संतान प्राप्तीसाठी एकादशीपासून बाळकृष्णाची 40 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे, ज्याच्याने आपल्याला संतान प्राप्ती होऊ शकते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता इथे भांडे लावून घेते आणि मग नंतर बाकीचे कामं सुरू करते. तर आता इथे घरातून भांडे लावून आलेले आहेत. तर आता पहिले तर अंगण झाडून घेते. काही पण असलं म्हणजे खूप काही पुरतं आपल्याला कामं. तर आज पाणी पण येणार होतं आमचं, आणि आज परत आमच्या घरी आमच्या नणदबाई पण आलेल्या होत्या. त्यांना काही गावात काम होतं, मग त्या कालपासून आलेल्या होत्या. तर मग धावपळच असते. आणि परत माझ्या भाचीबाई पण आजारी पडून गेल्या. तर कामं होते आज. तर आई बोलला की मी फराळाचं सांभाळून घेते, तोपर्यंत तू घरातलं सगळं आवरून घे. मग घरातलं सगळंच आवरायचं होतं मला. कपडे धुवायचे होते, भांडे घासायचे होते, आणि परत आज पाणी येणार होतं. तर असं होतं काम. तर आता बाकीचं काम झालेलं आहे. तर आता मी ते बेसिंग वगैरे घासून घेते, कपडे भिजत टाकून देते, तोपर्यंत मग घरातले आवरून घेईन, कारण कपडे भिजले की मग ते चांगले निघतात. तर इथे कपडे भिजत टाकून देते, मग तर घर वगैरे झाडून घेईल. मग परत देवाचे पण भांडे घासायचे आहेत, कारण आज आषाढी एकादशी असल्यामुळे मी तर आज फराळापर्यंत पोचलीच नाही. आईनीच फराळ केलेली आहे आज, कारण वरचीच कामं इतकी होते ती गॅसपर्यंत पोचायची वेळच नाही आली. मग आता इथे पटक्यात घर झाडून घेते, मग बाकीचे कामं पण करायचे आहेत. आणि त्याच्यात वेदूला आज सुट्टी असल्यामुळे आज तर कामांना लेटच होणार आहे. आणि पाणी येतं त्या दिवशी तर खूप कामं पुरतात. पाणी पण भरायचं असतं, कपडे पण धुवायचे असतात, आणि पाणी लवकर येतं 9 साडेनऊला, तर खूप धाव पडून जाते. तर इथे पहिले आता देवाचे सगळे भांडे वगैरे घासून घेते. इथे पण आता वेदू बुडबुड करायला येईल म्हणजे येईलच. तर खूप धावपळ असते काही असलं म्हणजे. तर एवढं बरं झालं की आईने फराळाचं सांभाळून घेतल्यामुळे मला काही जसं धावपळ करावी लागली नाही आज. आणि थोडंसं वातावरण चेंज झालं की परत मला पण बरं वाटत नाही. सर्दीचा खूप प्रॉब्लेम आहे मला. तर इथं पटक्यात देवाचे भांडे घासून घेते. वेदू आलेलीच आहे बाजूला, तुम्ही बघू शकता किती मध्ये मध्ये करते. तर आता इथे सगळे स्वच्छ असे माझे भांडे पण घासून झालेले आहेत. ते पण खूप खराब होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता घासून झालेले आहेत. तर इथे आई आता बटाटे करत होते, बाकीचं झालेलं होतं वाटा आईंचं. आई बोलल्या की आता पहिले बटाटे करून घेते, मग तुम्ही जेवण करून घ्यायचं. मग आई इकडे बटाटे करत होते, तोपर्यंत मी माझी सेवा उरकवून घेतली. आई करतच होते फराळाचं. मग आई बोलल्या की तू तुझं करून घे, मी इकडे आवरून घेते. मग तोपर्यंत मग मी सेवाला बसून गेली. तर मी आता इथे सेवेला बसलेली आहे. तर आजची सेवा मी पूर्ण करून घेते एकाच वेळी बसून. 11 माळी जप, स्वामी चरित्राच्या 21 अध्याय आणि 11 वेळेस तारक मंत्र. तर हे मी पूर्ण करून घेते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला मी आता संतान प्राप्तीसाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते, काय सेवा करायची. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आपल्याला संतान प्राप्तीसाठी जी सेवा करायची त्या सेवेमध्ये आपल्याला आपले मिस्टर पण लागतीलच. दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे, म्हणजे अभिषेक दोघांनी मिळून करायचा आहे. तर 40 दिवस ही सेवा करायची आहे. तर मिस्टर आपले लागतीलच. जर बाहेर गावाला असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, पण जर घरीत राहत असतील तर त्यांना सोबत तुम्ही पूजेला बसवायचं आहे. तर पूजेसाठी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती पाहिजेच. बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरी असतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडती. आपण जर त्याच्यावर अभिषेक केला पाण्याने, चमच्याने जर आपण टाकलं तर आपलं लक्ष केंद्रित होऊन जाईल, म्हणून गडती लावून द्यायची आणि आपण सेवा करायची. तर सेवा काय करायची, तर पुरुष सूक्त आहे मैत्रिणींनो, नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तर पुरुष सूक्त तुम्हाला 16 वेळेस म्हणायचं आहे. आणि दुसरी सेवा आहे, स्त्री सूक्त तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. तर स्त्री सूक्त म्हणून झाल्यानंतर
फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणताना गळती बाजूला ठेवून द्यायची, फलश्रुती म्हणायची आहे। आणि ते झाल्यानंतर तुम्हाला संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा। तो सगळा म्हणून झाला की तुम्हाला ते जे तीर्थ आहे ते तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे दोघांनी मिळून। तर हे तुम्हाला एकच दिवस नाही तर तुम्हाला हे 40 दिवस करायचं आहे। असंही जर तुम्ही एकादशीच्या नंतर तर करायचंच आहे, असंही तुम्ही बुधवारपासून सुरुवात करू शकता। तर ही खूप प्रभावी सेवा आहे संतान प्राप्तीसाठी। तर मैत्रिणींनो, तर तुम्ही आवर्जून करा, ही सेवा खूप छान आहे। तर इथे मग फराळाचं पण झालेलं आहे, सेवा पण करून झालेले आहे। तर आम्ही नंतर फराळ करून घेतली। तर आता इथे गॅसवटा वगैरे सगळं स्वच्छ आवरून घेते, मग नंतर भांडे पण घासायचे आहेत आणि मग बाकीचे कामं आवरायचे आहेत, ते काही मी शूट केलेलं नाही आहे। तर इथेच व्हिडिओ संपवते मैत्रिणींनो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। चला तर मग मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ।